संदर्भात चर्चा करण्यासाठी आयुक्तांची वेळ घेतली आणि माझ्या समवेत सगळे माझे लोकप्रतिनिधी आहेत। प्रशासन सुरू झाल्यापासून नागरिकांचे अनेक प्रश्न होते आणि या प्रश्नामध्ये रस्ते, लाईट, ड्रेनेज हे नेहमीचे प्रश्न आहेत, पण तरीसुद्धा या प्रश्नांची संख्या वाढत असताना त्या सुविधा नागरिकांना आपल्याला व्यवस्थितरित्या देता याव्यात यासाठी लोकप्रतिनिधींची तळमळ आणि आयुक्तांशी चर्चा करत असताना त्यापुढील अनेक कामांना प्राधान्य मिळालं पाहिजे यासाठी आजची ही बैठक आयोजित केली होती। यामध्ये आमच्या लोकप्रतिनिधींनी काही सोसायटीधारक या ठिकाणी आहेत, काही संघटनेचे पदाधिकारी आहेत, या सगळ्यांनी त्यांचे प्रश्न मांडले। वाढतं नागरीकरण, वस्तीकरण आणि त्यांना हवे असलेल्या सुविधा देत असताना समाविष्ट गावांचा देखील काही प्रश्न आहे तो मार्गी लागावा यासाठी बजेटची तरतूद असावी आणि नागरिकांच्या वतीने हे सगळे प्रश्न मांडण्यात आले। मला खात्री आणि तितकाच विश्वास आहे की अशा पद्धतीची चर्चा लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि या सगळ्यांच्यामध्ये आपल्याला समन्वय साधत असताना चर्चा जर झाली तर चर्चेच्या माध्यमातून प्रश्न मार्गी लागण्यासाठी मदत होते आणि अतिशय सकारात्मक अशी आजची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये जे प्रश्न मांडण्यात आले ते प्राधान्यक्रमाने सोडवले जातील असं सांगण्यात आलं। मी पुण्याचे पालकमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा यांना मनापासून धन्यवाद देईन। त्यांच्या मार्गदर्शनाखाली आजची ही बैठक पार पडली। गेले काही दिवसापूर्वीच दादांनी सर्व लोकप्रतिनिधींची आयुक्तांबरोबर बैठक लावली होती आणि त्याच्यामध्ये प्राधान्यक्रमाने हे सगळे विषय मांडलेले आहेत। खरं तर नागरिकांचे प्रश्न सुटावे, पुण्याचा विकास व्हावा, महाराष्ट्राचा विकास व्हावा हे धोरण ठरवूनच दादांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयासमवेत आम्ही सगळे आलेलो आहोत। त्याच्यामुळे प्राधान्यक्रमाने सगळ्या गोष्टी होत राहतील आणि त्याच्यासाठी आपण निश्चितपणाने ह्या बैठका आयोजित करतोय। दादा आता अधिवेशन झाल्यानंतर सुद्धा पुण्यामध्ये वेळ देतील आणि यामध्ये हे सगळे विषय मांडले जातील। असं नाही, मी गेली 18-19 वर्ष मतदारसंघामधून काम करते। सुरुवातीला खडकवासला महिला अध्यक्ष म्हणून संघटनेतून काम केलेलं आहे आणि तेव्हापासून प्रश्न मांडते। त्यावेळेस लक्ष वगैरे असं काही विषय नव्हता आणि माझ्याबरोबर सगळे लोकप्रतिनिधी बसलेले आहेत। त्यावेळेस ज्या मतदार त्यांना मतदान करतो त्यावेळेस ते त्या मतदाराचे प्रश्न सोडवण्यासाठी बांधील असतात आणि म्हणून या सगळ्यांना बरोबर घेऊन मतदारसंघाचे जे काही प्रश्न आहेत ते मांडले जावेत। अजिबात असं काही नाही आहे दादा, तयारी वगैरे नाही। माझे लोकप्रतिनिधी सोबत असताना लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली, त्यांचे प्रश्न सुटले पाहिजेत, प्राधान्यक्रमाने त्या प्रश्नांना आपल्याला न्याय देता आला पाहिजे यासाठी ही बैठक आयोजित केली आणि ही पहिली बैठक नाहीये। माझ्या सिंहगड रोड क्षेत्रीय कार्यालयामध्ये प्रत्येक महिन्याला मी बैठक घेते आणि ते प्रश्न वॉर्ड स्तरावर सुटतात, पण मुख्य शाखेकडचे जे विषय ज्याच्यासाठी मोठ्या बजेटची तरतूद आहे असे विषय आम्ही मुख्य शाखेकडे म्हणजे आयुक्तांकडे घेऊन आलो। चर्चा ह्या होत राहतात, चर्चांना आपण किती मी राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष या नात्याने काम करते आणि मी देखील ज्या प्रभागामध्ये राहते, सिंहगड रोड भागामध्ये राहते, तिथले देखील प्रश्न आज मांडतात। मग अगदी स्मशानभूमीपासूनचे प्रश्न आहेत, पाण्याचे प्रश्न आहेत, कचऱ्याचे, ड्रेनेजचे आहेत, ते मांडता आले पाहिजेत। महाराष्ट्रामध्ये जात असताना आपण ज्या भागामध्ये राहतो त्या भागातले प्रश्न जर सुटले नसतील तर इतर ठिकाणी जाऊन आवाज उठवण्यात फारसा अर्थ राहत नाही। म्हणून प्राधान्यक्रम महिलांच्या आणि मुलींच्या सुरक्षितेचे प्रश्न आम्ही मांडलेले आहेत, शाळा कॉलेजचे प्रश्न मांडलेले आहेत। त्याच्यामुळे हे विषय आणि त्यांचे प्रश्न सुटले पाहिजे याला आपण प्राधान्य। बऱ्याच वेळा ते त्यांच्या पद्धतीने प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करतात। मुख्य शाखेचा विषय कधी कधी वॉर्ड स्तरावरती चालत नाही, वॉर्ड स्तराचे विषय खाली संबंधित कर्मचारी सोडवत असतात। त्याच्यामुळे प्रत्येकाच्याकडचे प्रश्न वेगवेगळे असतात, जे सुटत नाही त्याच्यासाठी आम्ही पाठपुरावा करतोय। आता ही जनता ठरवेल, जनतेच्या माध्यमातून ते जनतेचे प्रश्न आहेत, जनता उत्तर देईल त्याचा, ते आमचा प्रश्न नाहीये। आम्ही आमचे प्रश्न घेऊन महानगरपालिकेत आलो। सोशल मीडियाच्या पोस्टवर तुम्ही एक पोस्ट केली होती आणि त्याच्यावर काही अश्लील कमेंटबाजी झाली होती आणि त्या प्रकरणी काल सायबर विभागात 3 जणांवर गुन्हा देखील झाला। काय नेमका हा सगळा प्रकार होता? आपण पाहतोय सगळेजण, माझ्यासमोर महिला पत्रकार सुद्धा बसले, त्यांना सुद्धा अनेक वेळा अशा गोष्टींना सामोरं जावं लागतं आणि दिवसेंदिवस महिलांवरती अश्लील पोस्ट करणं, कॉमेंट करणं, डीपफेकच्या माध्यमातून त्यांची एक समाजामधली प्रतिमा मलिन करणं, अशा पद्धतीचे प्रकार दिवसेंदिवस वाढतात। गेली 2 वर्षामध्ये राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष नात्याने मी स्वतः ई सायबर सुरक्षा मिशन सुरू केलेलं आहे। या माध्यमातून काम करत असताना माझ्याकडे येणाऱ्या तक्रारींमध्ये 15 ते 20% तक्रारी ह्या सायबर गुन्हेगारीच्या संदर्भात असतात। यामध्ये महिलेचे फोटो मॉर्फिंग करणं आणि त्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट नंबर देणं, खाली अश्लील पोस्ट करणं, कॉमेंट करणं, अशा पद्धतीने सातत्याने महिलांवरती ज्या पद्धतीने तिच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवणं, बदनामी करणं असे प्रकार होतात। यावेळेस अनेकदा विकृत मानसिकतेला असं वाटतं, ज्या अशा पद्धतीने करत असतात त्यांना असं वाटत असतं की आपल्यावर कोणीच कारवाई करू शकत नाही,
आपल्यावरती कारवाई झाली तरी पुढे काही होणार नाही आणि याच्यामुळे त्यांचं धाडस वाढत जातं. गेल्या अनेक दिवसापासून मी पाहते माझ्यावरती पोस्ट कमेंट मोठ्या प्रमाणात होतात. पोलीस त्या पद्धतीने कारवाई करतच असतात. पण यावेळेस ठरून काही लोकांनी विकृत भूमिकेतून जर अशा पद्धतीने काही पोस्ट केल्या होत्या, त्यावरती अतिशय अश्लील कमेंट केलेल्या होत्या. माझ्या बंधूंनी त्या संदर्भात सायबरकडे तक्रार दाखल केली. सायबर पोलिसांना सांगितलं की तुम्हाला अशा पद्धतीने जिथे कुठे अश्लील अश्लाघ्य आढळेल त्यांच्यावर कारवाई करावी आणि त्या माध्यमातून ही कारवाई झाली आहे. आत्तापर्यंत ही कारवाई होत होती. मी स्वतः सायबरच्या माध्यमातून माझ्याकडे येणाऱ्या तक्रारींसाठी सायबरकडे पाठपुरावा करत असते, पण आम्ही कोणत्याही गोष्टीची प्रसिद्धी किंवा अशा पद्धतीने करत नाही. पण या माध्यमातून मला महाराष्ट्रातल्या महिलांना आवर्जून सांगायचे, जर त्यांच्यावरती अशा पद्धतीने कोणी अश्लील पोस्ट करत असेल, त्रास देत असेल, तर त्यांनी जरूर सायबरकडे तक्रार नोंद करा. अशा पद्धतीने महिलांची बदनामी करणाऱ्यांची गय केली जाणार. मला असं वाटतं पोलिसांनी ज्या अर्थी गुन्हे दाखल केलेले आहेत त्या अर्थी पोलिसांकडे त्याचे पुरावे असतील. त्याच्यामुळे या संदर्भात स्वतंत्र पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्याकडे जो काही तपास आला त्याच्या संदर्भात आपल्याला माहिती दिलेली आहे. म्हणून याला वेगळ्या पद्धतीचं वळण देण्याचं गरज नाही. आणि मला असं वाटतं की आपण पोस्ट केली तरी आपल्यावरती गुन्हा दाखल होऊ नये असं जर त्यांना वाटत असेल तर हे चुकीचं आहे. त्यामध्ये मला आश्चर्य एका गोष्टीचं वाटतं, राजकारणामध्ये इतक्या वर्षानुवर्ष काम करत असताना विचारांची लढाई विचारांनी लढतो, तत्वाची लढाई तत्वाची लढतो, पण एखाद्याच्या महिलेच्या बाबत जर खालच्या पातळीवर जाऊन जर कोणी टीका करत असेल तर इथून पुढे सहन केली जाणार. प्रत्येक पोस्ट केली जाते, कमेंट केली जाते. ज्यावेळेस त्यांना असं वाटतं की आपल्यावर गुन्हा दाखल होतो तर तातडीने त्या डिलीट केल्या जातात, पण रिकव्हरीमध्ये परत त्या दिसतात. ही समाजाची मानसिकता इथून पुढे चालणार नाही. विचारांची लढाई विचारांनी जरूर लढा. जर माझ्यावरती अश्लील कमेंट केले गेले असतील आणि त्याच्या संदर्भात जर तक्रार दाखल झाली असेल तर याच्यामध्ये पदाचा गैरवापर काय येतो? एखाद्या महिलेवरती टीका करून सुद्धा तिने शांत बसावं, ही जर त्यांची मानसिकता असेल तर इथून पुढे असं होणार नाही. याच्यामध्ये प्रत्येक सुनावणीला मी स्वतः हजर राहिलेले आहे. सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने इथून पाठीमागचा जो काही निकाल दिला त्या अनुषंगाने आम्ही पुढची प्रोसेस केलेली आहे. त्याच्यामुळे आम्हाला विश्वास वाटतो दादांबरोबर जे लोक आले ज्यांनी समर्थन दिलं आणि या सगळ्यांचा हा अहवाल पाहता निर्णय हा सकारात्मक लागेल. महाराष्ट्रातला प्रत्येक लोकप्रतिनिधी हा विकास कामासाठी निवडून आलेला आहे आणि त्याला असं वाटतं दादा ज्या पद्धतीने काम करतात त्याच्यासाठी पहिल्या दिवसापासून महाराष्ट्राच्या जनतेने आणि सगळ्यात जास्त महिला भगिनींनी समर्थन दिलं आणि त्याही पुढे जाऊन सर्वाधिक लोकप्रतिनिधी विधानसभेचे, विधान परिषदेचे, अगदी झारखंडचे त्यांनी सुद्धा दादांना समर्थन दिलं एकाच गोष्टीसाठी की आम्ही ज्या भागातून निवडून येतो तिथल्या जनतेची आम्हाला कामं करता आली पाहिजे आणि दादांचा प्रशासनावरील पकड, दादांची कामाची धमक आणि यामुळे आपल्या जनतेची कामं होतील हा विश्वास वाटतो. त्याच्यामुळे प्रत्येक लोकप्रतिनिधी हा दादांसोबत आहे. खरं ते दादांबरोबर येत असताना आता हे मान्य नाही मान्य ते पुढच्या ह्याच्यामध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी समजतील, पण दादांबरोबर येत असताना त्यांनी त्यांची भूमिका मान्य केली. गिरीश महाजन काय बोलले त्याच्यावरती मी बोलणं चुकीचं आहे. त्याचा खुलासा गिरीश महाजन व्यवस्थित तुम्हाला करतील. आमचे नेते काय बोलले असतील, आम्ही काय बोललो असेल तर त्याचा खुलासा आम्ही करू.